मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांना सरकारने अवघ्या एका दिवसाची परवानगी आंदोलनासाठी दिली आहे। मात्र जरांगेंसोबत आंदोलकांनीही मुंबईच्या मुक्कामाची एका महिन्याची तयारी केली आहे। आंदोलनासाठी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले। एका दिवसाची परवानगी असली तरी महिनाभर तरी हटायचं नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय। आझाद मैदानावर अवघ्या 5000 आंदोलकांना परवानगी आहे। त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आज 5000, उद्या 5000 आणि परवा 5000 असे आंदोलक येत राहतील, त्यामुळे एका दिवसात आंदोलन मागे घेतलं जाणार नाही हे स्पष्ट दिसतंय। आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक म्हणाले, सोबत महिनाभर पुरेल असा किराणा आणि इतर साहित्य आणलं आहे। मनोज जरांगे परत चला म्हणतील तेव्हाच आम्ही परतू। शेतीची कामे होत राहतील। घरातून एक व्यक्ती याप्रमाणे आम्ही गावातून निघालो आहोत। पण आता मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांना थांबवण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचलल्याचं दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शिर्डीत भाजपच्या 2 बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड जरांगे पाटलांच्या मोर्चाला कसं रोखायचं याबाबत खलबत्ते झाल्याची माहिती समोर येतेय। शिर्डीत मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट झाल्याचं समोर आल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं। शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचाच मुख्य मुद्दा चर्चेत असल्याचंही बोललं जात आहे। या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावसाहेब दानवे आपल्या व्यक्तिगत कामासाठी मला भेटले असल्याचं सांगितलं। तसंच यावेळी आमच्यात जरांगेंच्या आंदोलनावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांबरोबर चर्चा करण्याचा विषयच नाही, पण त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे। त्यांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू, असंही विखे यांनी नमूद केलं। राज्य सरकारने आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी दिली आहे, पण जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत। राज्य सरकार आणि जरांगे हे दोघंही आपल्या भूमिकेवर ठाम असले तरी येत्या काळात कोणाला तरी यावरून माघार घ्यावी लागणार आहे। त्यानंतरच यावर पर्याय उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आता येत्या काळात नेमकं काय होणार याची उत्सुकता लागली आहे। येत्या काळात जर मनोज जरांगे पाटलांचा दबाव आणि लोकसहभाग वाढल्यास राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते। दुसरीकडे राज्य सरकार कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल, पण ते कठीण ठरू शकतं, कारण आंदोलनाला सामाजिक आणि राजकीय पाठिंबा मोठा आहे। त्यामुळे कदाचित त्यावर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन होण्याची शक्यता आहे। प्रसंगी तणाव वाढला तर राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटतील, ज्याचा थेट राजकीय परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याशिवाय राज्य सरकार आणि न्यायालयाच्या सहमतीने आंदोलनाला एखाद्या अन्य ठिकाणी हलवण्याची परवानगी दिली जाऊ शकते। यामुळे सार्वजनिक व्यवस्था आणि विरोध दोन्ही नियंत्रित राहू शकतात। त्यामुळे आता येत्या काळात नेमकं कोणत्या पर्यायाचा वापर केला जाणार हेच पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकार माघार घेणार की जरांगे पाटील माघार घेणार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।